काय मग मंडळी, येत्या 15 तारखेला म्हणजेच रविवारी आपल्या सर्वांच्या आवडीचा उत्सव म्हणजेच महाशिवरात्री येते. तर या महाशिवरात्रीच्या मंगलप्रसंगी शंभू महादेवांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असताल. परंतु नक्की जायचं कुठे यामध्ये जर कन्फ्यूज असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरील काही स्पेशल अशी शिवमंदिरे पाहणार आहोत, जिथे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेऊ शकता. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर आपण आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता एक दिवसात करता येतील अशी प्राचीन शिवमंदिरे पाहूयात. तर यामध्ये सर्वात पहिले मंदिर आहे जेजुरीचा खंडेराया. तर आता तुम्ही म्हणताल या खंडोबा मंदिराचा आणि महाशिवरात्रीचा काय संबंध आहे? तर आहे तेही सांगते. मंडळी, खंडोबा देव हा साक्षात भगवान शंकराचेच एक रूप आहे आणि त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी खंडोबा देवाच्या मुख्य गाभाऱ्यातील, शिखरावरील आणि तळघरातील तीनही शिवलिंगांचे एकत्रित दर्शन घेणे या दिवशी शक्य होते. कारण हे तळघरातील जे गुप्तलिंग म्हणून ओळखले जाणारे शिवलिंग आहे ते भाविकांसाठी वर्षातून एकदाच उघडले जाते. म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता. त्यामुळे याला त्रैलोक्य दर्शन असे देखील म्हटले जाते. म्हणून या दिवशी तुम्ही नक्कीच जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला येऊ शकता. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी महाशिवरात्री आणि जेजुरीच्या खंडेरायाचा वार रविवार हा देखील आहे. त्यामुळे आपण याला दैवी योग समजून या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे नक्की दर्शन घ्यावे. त्यानंतरचं दुसरं टेम्पल आहे आपल्या सासवड शहरापासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं पांडवकालीन शिवमंदिर म्हणजेच भुलेश्वर टेम्पल. तर मंडळी, या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते. इथे पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. हे एक हजारो वर्ष जुनं असं प्राचीन जागृत देवस्थान आहे. मंदिर अतिशय सुंदर, आकर्षक आणि हेमाडपंथी बांधणीमधलं आहे. त्यामुळे इथे देखील तुम्ही महादेवाचे दर्शन नक्कीच घेऊ शकता. नंबर 3 वरती येतं सासवड शहर. ॲक्च्युली प्राचीन मंदिरांचा वारसा लागलेलं आणि पांडवकालीन शिवमंदिरांचं शहर म्हणून ओळखले जाणारं हे शहर आहे. तर मंडळी, जे पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मंडळी, तुम्ही सासवडमध्ये आल्यावरती इथे संगमेश्वर, चांगावटेश्वर आणि सिद्धेश्वर, नागेश्वर अशा चारही मंदिरांमध्ये भगवान शंकरांची उपासना करू शकता. आणि ही चारही मंदिरे पांडवकालीन असून त्यांची मांडणी ही हेमाडपंथी आहे. त्याच्या सानिध्यात आणि शांततेत असणारी आणि नद्यांच्या काठावर विसावलेली ही मंदिरे आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने असंख्य भाविक इथे दर्शनासाठी येतात. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही कार्यक्रम देखील असतात. महाशिवरात्रीला इथे मोठी गर्दी होऊन अभिषेक, पूजा व पालखी यांसारखे सोहळे देखील पार पडतात. त्यामुळे तुम्ही सासवडमधील या प्राचीन शिवमंदिरांना नक्की भेट देऊ शकता. आणि इथे तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने किंवा डायरेक्ट एसटीने नाहीतर PMPLने देखील येऊ शकता. ही सर्व मंदिरे सासवड एसटी स्टँडपासून फक्त 1 किलोमीटरच्या आतमध्ये येतात. आता नंबर 4 वरती आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील असणारे पठारवाडी येथील चतुर्मुख महादेव मंदिर. मंडळी, हे मंदिर एका हिडन जीनप्रमाणे आहे. कारण हे मंदिर डोंगरी भागात असून त्याच्या चारही बाजूंनी निसर्ग सौंदर्याचा देखावा आपल्याला पाहायला भेटतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की येथील शिवलिंगाला 4 मुखे आहेत आणि त्यामुळेच याला चतुर्मुखी शिवमंदिर म्हणून देखील ओळखले जाते. महाशिवरात्रीला येथे विशेष पूजा, अभिषेक आणि आकर्षक सजावट देखील केली जाते. बोबदेव घाटाच्या जवळ असलेल्या या शांत ठिकाणी महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे इथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही जर पुण्यावरून येत असताल तर पुणे, कोंढवा, बोबदेव घाट ते दरेवाडी असा प्रवास करून येऊ शकता. त्यानंतर नंबर 5 वर येते पुरंदरमधील पांडेश्वर टेम्पल. हे मंदिर जेजुरी मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ वसलेले आहे. हे एक महादेवाचे पुरातन असे मंदिर आहे. हे मंदिर गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणी असल्याने मनाला एक वेगळंच चैतन्य मिळते. या ठिकाणी आपल्याला सुंदर परिसर, भव्य नंदी मंडप, त्यामागचा स्तंभ, दगडी मंदिर, चालुक्य शैलीचा सभामंडप
भव्य शिवपिंड, कमानीदार ओसऱ्या, त्यातील चुन्यात कोरलेली मूर्ती, विरगळ यांसारख्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात। इथे हे मंदिर पांडवांनी फक्त एका रात्रीत बांधलेले आहे असे म्हटले जाते। त्यामुळे या शिवमंदिराला तुम्ही नक्कीच एकदा तरी किंवा या महाशिवरात्रीला भेट देऊ शकता। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण हे 5 शिवमंदिरे तर पाहिलीच आहेत, पण त्याचबरोबर आणखी पण काही शिवमंदिरे आहेत, त्याही मंदिरांना तुम्ही या शिवरात्रीला आवर्जून भेट देऊ शकता। त्यामध्ये बनेश्वर, ओंकारेश्वर, बाणेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर यांसारखी अजूनही काही मंदिरे आहेत। त्याचबरोबर पार्ट 2 हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी मंडळी, आणि येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा।